सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन. सब्जेक्ट जनरल सायन्स स्टँडर्ड 6 लेक्चर 11. टॉपिक नेम सबस्टन्सेस इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज पार्ट 2. Substances in the surrounding their states and properties. Can you tell how will you identify the following? A glass, is it made of plastic, steel or glass? ग्लास हा कशापासून तयार झालेला आहे हे तुम्ही कशावरून ओळखू शकतात? तो प्लास्टिकपासून तयार झालेला आहे, तो स्टीलपासून तयार झालेला आहे की तो काचेपासून तयार झालेला आहे? A rod, iron or aluminum, और रॉड हा बाजूच्या चित्रात दाखवलेला रॉड हा ॲल्युमिनियमपासून तयार झालेला आहे की हा रॉड आयर्नपासून तयार झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल? डोअर, वुडन और ग्लास, हा दरवाजा लाकडापासून तयार झालेला आहे की काचेपासून तयार झालेला आहे? व्हाईट बोर्ड, पावडर, आता ही व्हाईट पावडर इथे दाखवली चित्रामध्ये. साल्ट और चॉक पावडर, आता हे मीठ आहे की खडूचा भुगा आहे? टू आन्सर द अबोव क्वेश्चन्स यू कन्सिडर्ड देअर प्रॉपर्टीज, हे वरील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीजविषयी माहिती घ्यावी लागेल. दॅट इज देअर ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, द साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट. म्हणजे त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत जसं त्यांची ट्रान्सपरन्सी पारदर्शकता, हार्डनेस म्हणजे काठिण्य, वेट म्हणजे वजन, कलर म्हणजे रंग आणि साऊंड म्हणजे आवाज त्यातून निघणारा. तर ह्या सर्वांची सोल्युबिलिटी इन वॉटर एक्सेट्रा म्हणजे पाण्यामध्ये द्रावकता. तर या सर्वांच्या प्रॉपर्टीचा विचार करून मग तुम्ही ठरवू शकता की ही वस्तू कशापासून बनवलेली आहे. सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. कोणतेही पदार्थ हे आपण त्याच्या प्रॉपर्टीजची माहिती घेऊन पडताळणी करून मग आपण ठरवू शकतो कोणता पदार्थ कशापासून बनलेला आहे. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. त्यांच्या गुणधर्मावरून ते वापरण्यासाठी योग्य ठरवले जातात. लेट स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस इन ग्रेटर डिटेल. तर आता आपण या पदार्थांच्या प्रॉपर्टीजविषयी म्हणजेच गुणधर्माविषयी अधिकची माहिती घेऊया. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थांचे गुणधर्म. लेट्स ट्राय दिस. व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन सबस्टन्स लाईक चॉक, ब्रिक, ॲलम, ग्लास और राजगिरावडी. जर कधी आपण खडू, वीट, तुरटी, काच किंवा राजगिराची वडी याच्यावर जर कधी आपण प्रेशर दाब जर दिला तर काय होईल? दिस सबस्टन्सेस ब्रेक इनटू स्मॉल पीसेस ऑफ पार्टिकल्स. तर हे पदार्थ सगळे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले जातील, तुटतील ते. सच सबस्टन्सेस आर सेड टू बी ब्रिटल. तर अशा पदार्थांना ब्रिटल असं म्हणतात. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ब्रिटलनेस. ही जी प्रॉपर्टी आहे सबस्टन्सेसची हिला ब्रिटलनेस असं म्हणतात. या बाजूच्या आकृतीमध्ये हा खडू तुटताना दाखवलेला आहे. ही ब्रिटलनेस प्रॉपर्टी इथं दाखवलेली आहे. तर त्याप्रमाणेच आता आपण पुढील उदाहरण बघूया. टेक अन आयर्न नेल, ट्राय टू pierce a cardboard sheet, wet mud and piece of wood using the nail. हे तुम्ही एक खिळा घ्या आणि त्या खिळ्याला एका कार्डबोर्ड शीटमध्ये आतमध्ये ठोकण्याचा प्रयत्न करा. नंतर एक चिखल घ्या, चिखलाचा गोळा घ्या त्याच्या आणि एक लाकडाचा ठोकळा घ्या, त्याच्यामध्ये त्याला ठोकण्याचा प्रयत्न करा. व्हॉट हॅपन्स, काय घडतं? द नेल इझिली पिअर्स वेट मड बट नॉट पीस ऑफ वूड. तर नेल खिळा हा छोट्या चिखलामध्ये सहजपणे आतमध्ये जातो परंतु लाकडाच्या ठोकळ्यामध्ये तो जात नाही. इट कॅन पर्स द
कार्डबोर्ड शीट विथ सेम एफर्ट. तर तो कार्डबोर्ड शीट मध्ये पर्स होतो एफर्टनी. व्हाय डज दिस हॅपन, हे असं का घडतं? द हार्डनेस ऑफ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू. तर बघा, जे पदार्थाचं जे काठिण्य आहे ते इन द सबस्टन्सेस ब्रिंग पुश थ्रू इट. तर त्याच्यामधील जे पदार्थाचं आहे हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्सेस बिंग पुश थ्रू इट, म्हणजे त्या पदार्थाला किती विरोध होतो हे त्याच्यावरून समजतं. विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. तर आपल्याला परिचित असलेला अतिशय कठीण असा पदार्थ कोणता? तर आपण लोखंड म्हणूया. लोखंडामध्ये म्हणजेच आयर्न ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तर आयर्न हा सबस्टन्ससुद्धा कठीण असलेला आहे, म्हणजे त्याला हार्डनेस ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये. स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन पीस ऑफ स्पंज अँड रिलीज इट. एखादं रबर बँड घ्या आणि त्याला ताणण्याचा प्रयत्न करा, किंवा एक स्पंज घ्या आणि त्या स्पंजवर प्रेशर द्या, दाब द्या आणि त्याला सोडून द्या. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसते? द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देन ओरिजिनल शेप. रबर बँड आणि स्पंज हा पुन्हा त्यांच्या ओरिजिनल शेपलाच जातो, पहिल्यासारखाच आकार तो घेतो. सम सबस्टन्सेस चेंज देअर शेप्स वेन फोर्स इज अप्लाइड ऑन देम but return to their original shape and size when the force is removed. This property is called elasticity. तर म्हणजे ज्या वेळेस एखाद्या पदार्थावर आपण दाब देतो किंवा प्रेशर देतो, तर त्यावेळेस प्रेशर दिल्यामुळे तो पदार्थ त्याची जी आकार आहे तो आकार बदलतो आणि तो छोटा होतो, की त्याचा आकार कॉम्प्रेस होतो, छोटा होतो. परंतु त्याचा आपण दाब काढून घेतला की तो पुन्हा त्याच्या मूळ स्थितीमध्ये येतो, मूळ आकारामध्ये येतो. या प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. आता त्यानंतर पुढची आता आपल्याला सबस्टन्सची प्रॉपर्टी शिकायची आहे. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ साईज ऑफ नोटबुक. आता इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे या बाजूच्या एक फ्लॅट मेटल शीट घ्यायचं आहे, धातूचा तुकडा घ्यायचा आहे. होल्डिंग इट ॲट अँगल, पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. तर याच्यावर एक मधाचा तुकडा टाका किंवा त्याच्यावरती डिंक टाका. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप, आणि निरीक्षण करा की तो स्लोपवरून, उतारावरून तो कसा खाली येतो. लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड ऑन स्लोपिंग सरफेस. तर लिक्विड जो आहे तो खाली येतो स्लोपिंग सरफेसवरून. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुडिडिटी. या प्रॉपर्टीला फ्लुडिडिटी असे म्हणतात. द फ्लुडिडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझिली इट फ्लोज. जी फ्लुडिडिटी ऑफ एनी लिक्विड आहे, तर एखाद्या पदार्थाची फ्लुडिडिटी जी आहे ती त्याच्या वाहण्याच्या क्रियेवरून समजते. म्हणजे एखादा पदार्थ किती फ्लो होतो, किती प्रमाणात, त्याच्यावरून त्याची फ्लुडिडिटी समजते. म्हणजे फ्लुडिडिटी ही सुद्धा एक पदार्थाची, सबस्टन्सची एक प्रॉपर्टी आहे. हे आपण इथं शिकलेलो आहोत. आता याच्यानंतर आपण पुढे शिकणार आहोत की इफ टू ब्लॉक्स सेम साईज, वन वुडन अँड अदर आयर्न आर वेग इन बॅलन्स, हाऊ वूड दे कम्पेअर. जर एक लाकडाचा ठोकळा आणि एक लोखंडाचा घेतला, तर लोखंडाचा ठोकळा घेतला तर दोघांमध्ये तराजूमध्ये ठेवलं, आपण त्याचं वजन केलं, तर तुम्हाला काय जाणवेल की लोखंडाच्या तुकड्याचं वजन जास्त आहे आणि लाकडाच्या तुकड्याचं वजन कमी आहे. द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. म्हणजे ज्या वस्तूंचं आकारमान सारखं आहे परंतु त्यांचं वजन वेगवेगळं आहे. द डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन दिअर डेन्सिटीज. तर हा डिफरन्स त्यांच्यामध्ये कशामुळे आहे, तर त्यांच्या जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटीमध्ये फरक असतो. बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन द दोज ऑफ लेसर डेन्सिटी. तर ज्या पदार्थाची डेन्सिटी जास्त आहे तो पदार्थ जास्त वजनदार असतो, तो हेवियर असतो. आणि ज्या पदार्थाची डेन्सिटी ही कमी असते
तो कमी वजनाचा असतो, तो कमी हेवियर असतो. टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ॲड सम साल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. आता बघा, एक ग्लास घ्या पाण्याने भरलेला, त्याच्यामध्ये मीठ टाका, त्याच्यामध्ये वाळूचे कण टाका, वाळू टाका, त्याच्यामध्ये साखर टाका आणि त्याला विरघळण्याचा प्रयत्न करा, डिझॉल्व करण्याचा प्रयत्न करा. रिपीट धिस रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन. व्हॉट डू यू ऑब्झर्व. आता इथं पाण्याऐवजी काय घ्या, केरोसिन घ्या. केरोसिन म्हणजे काय, रॉकेल. तर रॉकेल घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही साखर, मीठ आणि वाळूचे कण टाका आणि काय होतं ते बघा. सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन पर्टिक्युलर लिक्विड. इफ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन लिक्विड, इट इज said to be insoluble in that liquid. That is, salt is soluble in water but insoluble in kerosene. म्हणजे आपण जेव्हा केरोसिनचा वापर करतो ग्लासमध्ये, ते त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ हे विरघळत नाही आणि पाण्यामध्ये मीठ विरघळतं. मीठ म्हणजे साल्ट हे पाण्यात विरघळतं पण केरोसिनमध्ये विरघळत नाही, म्हणून त्याला इनसोल्युबल सबस्टन्स असं म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये. यू नो of many beverage made by using the water and soluble substances. The property of substance of getting dissolved is called solubility. म्हणजे एक प्रॉपर्टी अजून एक अशी आहे सबस्टन्सची की जिला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. सोल्युबिलिटी ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. आता बघा, पुढचं आहे अजून एक प्रॉपर्टी आपल्याला शिकायची आहे. वेन वी कॅन लुक थ्रू सबस्टन्सेस अँड सी थिंग ऑन द अदर साईड, then that substance is said to be transparent. जेव्हा आपण एखाद्या पदार्थामधून बाहेर बघतो, एखाद्या पदार्थामधून बघतो, तेव्हा आपल्याला त्याच्या पलीकडची वस्तू आपल्याला दिसते, तेव्हा अशा पदार्थाला ट्रान्सपरंट पदार्थ आहे असं आपण म्हणतो, म्हणजे पारदर्शक पदार्थ आहे असं आपण म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. ही जी प्रॉपर्टी, हा जो गुणधर्म आहे, याला ट्रान्सपरन्सी म्हणतात. ग्लास, सम टाइप्स ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. तर काही काच, काही प्लास्टिक, तर काही स्वच्छ पाणी, हवा, हे सगळे ट्रान्सपरंट पदार्थ आहेत, हे सगळे ट्रान्सपरंट सबस्टन्सेस आहेत. तर ट्रान्सपरन्सी ही एक सुद्धा प्रॉपर्टी आहे. तर याच्यानंतर बघा, आता पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट when the figure 5.14 from which substance are they made. What are these substances called as a group? आता या आकृतीमध्ये हे जे दोन पदार्थ दाखवलेले आहे हे कशाचे आहेत, तर एक तुम्हाला दिसतंय ते गोल्ड पासून बनवलेलं आहे, दुसरा हे आयर्न असेल. मेटल्स, सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. म्हणजे जे पदार्थ आहेत की ज्यात म्हणजे कॉपर, तांबे, गोल्ड म्हणजे सोने, आयर्न म्हणजे लोखंड आणि ॲल्युमिनियम, हे जे पदार्थ आहेत याला आपण मेटल्स म्हणतो, म्हणजे धातू म्हणतो त्याला मराठीमध्ये. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. हे जे मेटल्स आहे हे आपल्याला पृथ्वीच्या पोटामध्ये आतमध्ये सापडतात. मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसीड टू ऑब्टेन द मेटल. जे मिनरल्स आहेत, खनिजे आहेत, ते पृथ्वीच्या पोटामधून आपल्याला मिळतात. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मेटल्सचे भरपूर उपयोग आहेत. लेट अस स्टडी सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर आपल्याला मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत, तर त्या बघूया. प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता आपण जसे पदार्थाचे गुणधर्म शिकलो तसे आता धातूंचे गुणधर्म शिकायचे आहेत, म्हणजे मेटल्सचे गुणधर्म. टेक अ पीस ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम वायर और स्मॉल नेल, हॅमर इट रिपीटेडली. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तर तुम्ही एक तांबा घ्या किंवा ॲल्युमिनियमचा वायर घ्या किंवा एखादा खिळा घ्या आणि त्याला हातोडीने मारा त्याच्यावर. काय होतं, तर तो लांबतो आणि ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. तर ते वायर फ्लॅट होतं. दॅट इज इट फॉर्म्स थिन शीट मेटल कॅन कन्वर्टेड इन टू शीट ऑफ बाय हॅमरिंग. म्हणजे जे थिन मेटल होतं, जे पातळ धातू होता, त्याचा हॅमरिंग केल्यामुळे त्याचं एक शीट म्हणजे पत्रा तयार झाला. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड मेलॅबिलिटी. ह्या प्रॉपर्टीला
आपण मेलॅबिलिटी असं म्हणतो. म्हणजे एखादा पदार्थ हॅमरिंग केल्यानंतर त्याचा पत्रा तयार होणे पातळ, या प्रॉपर्टीला आपण मेलॅबिलिटी असं म्हणून ओळखतो. आता ऑब्झर्व अँड डिस्कस. हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इन टू थिन शीट. आता एखादा हॉट आयर्नने म्हणजे लोखंड आहे गरम केलेलं, त्याला आपण हातोडीने मारलं आणि त्याला एक छोटंसं थिन सीट बनवलं, बारीक आकाराचं सीट बनवलं. विजिट अ ब्लॅकस्मिथ शॉप टू ऑब्झर्व हाऊ धिस हॅमरिंग कॉजेस इट टू स्ट्रेच. तर ब्लॅकस्मिथकडे जा, म्हणजे आपल्या लोहाराकडे गेलो आपण, तर लोहाराच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला जर कधी आपण हे हॅमरिंग केलेलं एखादं सीट पाहिलं तर ते स्ट्रेच झालेलं दिसतं. आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बिंग हॅमर्ड बिकम लॉंगर. द आयर्न कॅन बी ड्रॉन इन टू वायर. म्हणजे आपण हॅमरिंग करून एखाद्या आयर्नला, लोखंडाच्या धातूला सुद्धा एक छोट्याशा वायरमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू वायर्स. कोणतेही धातू हे आपण स्ट्रेच करू शकतो, म्हणजे त्याला ताणू शकतो आणि त्याला आपण त्याचं वायर बनवू शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. म्हणजे एखाद्या पदार्थापासून त्याचं एक छोटीशी तार तयार करणे किंवा एखादा छोटीशी वायर तयार करणे, बारीक सूक्ष्म वायर तयार करणे, त्या प्रॉपर्टीला आपण डक्टिलिटी असं म्हणतो. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन ड्रॉन इन टू फाईन वायर्स. तर जे मेटल्स आहे, धातू आहे, त्याच्यापैकी सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड म्हणजे सोने, कॉपर, तांबे आणि प्लॅटिनम, हे सर्व आपण ड्रॉन इन टू याला आपण छोट्याशा वायरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता बघा पुढे, कॅन यू टेल व्हाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड. आता जे भिंतीवरती लावलेले इलेक्ट्रिक बोर्ड आहे ते प्लास्टिकचे किंवा लाकडाचे का बनवलेले आहेत? कारण त्याच्यामुळे आपल्याला शॉक बसत नाही, हा त्याचा मेन कारण आहे. मग त्याचा मेन विजेचा धक्का आपल्याला लागत नाही, त्या लाईटचे इलेक्ट्रिसिटीला आपला हात टच होत नाही, हे त्याचं मेन कारण आहे. द हँडल ऑफ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक. वाय? एखाद्या कुकरचं हँडल हे प्लास्टिकचंच का बनवलेलं आहे? कारण कुकर जेव्हा गरम होतं तर त्यातली उष्णता ही आपल्या हँडलला येते आणि हँडलमुळे ती हँडल आपल्याला हातात धरावं लागतं, म्हणून ते आपल्या हाताला चटका बसू नये किंवा आपला हात भाजू नये म्हणून त्याला प्लास्टिकचं हँडल लावलेलं असतं, त्यामुळे त्यात उष्णता येत नाही. इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू ग्रेटर लेसर एक्सटेंट. द इलेक्ट्रिसिटी ही जी आहे ही मेटल्समधून वाहते आणि सर्व मेटल्स म्हणजे सर्व धातू हे इलेक्ट्रिसिटीचे सुवाहक आहेत. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. या प्रॉपर्टीलाच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतात. म्हणजे एखाद्या पदार्थामधून इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याची जो गुणधर्म आहे, या गुणधर्माला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. इवन वेन अ पीस ऑफ मेटल इज हिटेड ॲट वन प्लेस. जर कधी एखाद्या वेळेस धातूचा एखादा तुकडा जर गरम केला, द होल ऑफ इट बिकम्स हॉट. तर सगळा त्याचा पूर्ण भाग गरम होतो. इट शोज दॅट मेटल अलाव हीट टू फ्लो थ्रू देम. याचा अर्थ हा होतो की मेटल्स हे त्यांच्या शरीरामधून, त्यांच्या आतमधून हीट काय केला जातं, ट्रान्सफर केल्या जाते. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हीट पसरवली जाते, नेली जाते. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. या प्रॉपर्टीलाच थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. मेटल हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. प्रत्येक मेटलला एक टिपिकल शाईन आहे, लस्टर आहे, म्हणजे चकाकी आहे, चमकदारपणा आहे प्रत्येक मेटलला, प्रत्येक धातूला. युरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. प्रत्येक मेटलला, प्रत्येक धातूला एक विशिष्ट प्रकारचा रंग आहे आणि त्या रंगामुळे तो धातू ओळखला जातो, तो मेटल ओळखला जातो. जसं उदाहरणार्थ सोन्याचा रंग पिवळा आहे म्हणून त्याला आपण लगेच सोनं म्हणतो. चांदीचा रंग सिल्वर आहे म्हणून त्याला आपण लगेच म्हणतो हे सिल्वर आहे. आता बघूया पुढे. ट्राय दिस. प्लग द स्ट्रिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक तानपुरा ऑर वीणा, रिंग अ बेल ऑर हीट अ स्टील बॉक्स विथ मेटल स्पून. तर काय करा, एका
तानपुरा घ्या किंवा विणा, तुम्ही तानपुरा ह्या चित्रामध्ये दाखवला आहे तुम्हाला, याला तानपुरा म्हणतात. तर हा तानपुरा आहे. ह्या तानपुरा विणामध्ये आपण काय करायचं आहे, जे तार दाखवलेले ते ताराला काय करायचं आहे, प्लग करायचं आहे नखाने किंवा एखाद्या काडीने आणि त्याचा आवाज ऐकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नाहीतर मग एखादी बेल असेल, घंटी असेल ती वाजवा किंवा तुम्ही एखादा स्टीलचा बॉक्स असेल त्याला चमच्याने मारा. स्ट्राईक वुडन टेबल और मार्बल फ्लोअर विथ वुडन स्टिक. नंतर तुम्ही एक काल ह्या लाकडी टेबलला लाकडाच्याच पट्टीने किंवा स्टिकने मारा, काडीने मारा किंवा मार्बल फ्लोअर असेल, संगमरवराचा फरशी असेल त्या फरशीवर एखाद्या लाकडी काठीने मारा. नोट द डिफरन्स इन द साऊंड्स प्रोड्यूस इन 2 केसेस. तर या दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही आवाज कसा येतो ते लक्षपूर्वक ऐका. मेटल प्रोड्यूस रिंगिंग साऊंड. मेटल धातू हे काय करतात, रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोरिटी ऑफ मेटल्स. म्हणजे हा जो तन्यता निर्माण करणारा आवाज आहे, हा जो सोनोरिटी आहे, हा आवाज निर्माण करण्याच्या प्रॉपर्टीला सोनोरिटी ऑफ मेटल असं म्हणतात. आता बघा युजेस ऑफ मेटल्स इथं दाखवलेले चित्र दाखवले तुम्हाला. या चित्रामध्ये युजेस ऑफ मेटल्स दाखवलेले. आता पहिलं बघा इथं बँगल्स बनवण्यासाठी गोल्डचा वापर केलेला आहे. आता दुसरं जे चित्र आहे तिथं नांगर बनवलेलं आहे आयर्नपासून, लोखंडापासून. तिसऱ्या चित्रामध्ये बघा इथं कॉपरपासून वायर तयार केलेली आहे. आणि चौथं चित्र बघा आयर्न आणि वूडपासून, याचे आयर्नपासून आपल्याला इथं कुऱ्हाड तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे मेटल्सचे अनेक उपयोग होतात. आता ऑलवेज रिमेंबर, ड्युरिंग द रेनी सीझन और ॲट एनी अदर टाईम डू नॉट टच द एक्सपोज इलेक्ट्रिक वायर और मेटल पार्ट. तुम्ही एखाद्या वेळेस पावसाळ्यामध्ये कधी पण इलेक्ट्रिक वायर उघड्या असतील तर त्याला तुम्ही हात लावू नका. कीप ऑल इलेक्ट्रिक लॅम्प्स और अदर अप्लायन्सेस स्विच ऑफ. म्हणजे सगळे इलेक्ट्रिक लॅम्प्स जे असतील ते तुम्ही स्विच ऑफ करा. इलेक्ट्रिक विजेची उपकरणे जी घरामध्ये असतील ती पण बंद करून ठेवा. फॉर एक्झाम्पल इवन वेन द टी व्ही इज स्विच ऑफ बाय रिमोट. ज्यावेळेस टी व्ही हा रिमोटने जरी बंद केलेला असला तरी टी व्हीचं बटन बंद करायला विसरू नका. डू नॉट फॉरगेट टू पुट ऑफ द मेन स्विच. इट हेल्प्स टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी बिसाइड प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी पॉसिबल डेंजर. याच्यामुळं आपण जर कधी मेन स्विच बंद करून ठेवले तर त्यामुळे आपल्याला एखादं होणारी एखादी अपघात होणारा भयंकर अपघात हा त्यामुळे टळू शकतो. आय आस्क युअर सिनियर्स ॲट होम टू चेक द इलेक्ट्रिक वायरिंग अँड फिटिंग इन हाऊस पिरियॉडिकली. तर घरामधल्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना सांगून तुम्ही घरातली इलेक्ट्रिक वायरिंग ही काही विशिष्ट कालावधीनंतर, काही वर्षानंतर, 6 महिन्यानंतर तिला चेक करायला सांगा आणि त्याची काळजी घ्या. त्यानंतर व्हॉट वी हॅव लर्न. आपण आता काय शिकलो या धड्यामध्ये? सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस आर 3 स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. पदार्थाच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या 3 अवस्था आहेत हे शिकलो आपण. त्यानंतर काय शिकलो? द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स, हाऊ हॉट ऑर कोल्ड इट इज, कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ थर्मोमीटर. तर पदार्थाचं तापमान हे टेम्परेचरच्या मदतीने मोजता येतं. त्याच्यानंतर आपण शिकलो हीट इज कॉज ऑफ चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स, की उष्णता ही कोणत्याही पदार्थाची अवस्था बदलण्याचं कारण असतं. त्यानंतर आपण काय शिकलो? तर त्यानंतर आपण शिकलो सबस्टन्सेस हॅव व्हेरियस प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, इलेक्ट्रिसिटी, ब्रिटलनेस, फ्लुडिडिटी, डेन्सिटी, सोल्युबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. म्हणजे पदार्थांना विविध प्रकारच्या गुणधर्म असतात ते आपण शिकलेलो आहेत. त्याच्यानंतर मेटल्स फॉर्म सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. आपण हे पण शिकलो की जे मेटल्स आहेत ते वेगळ्या प्रकारचा एक ग्रुप त्यांचा तयार झालेला आहे धातूंचा. मेटल्स हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज लाईक मेलेबिलिटी, डक्टिलिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सोनोरिटी, लस्टर अँड कॅरेक्टरिस्टिक कलर.
तर आपल्याला माहिती आहे मेटल्सचे विविध प्रकारचे गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म आता सांगितल्याप्रमाणे आहेत. आता बघा सायन्स वॉच. आता तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे, हा उपक्रम तुम्ही घरी करायचा आहे. सायन्स इज डेव्हलपिंग कंटिन्युअसली. आपल्याला माहिती आहे विज्ञानाचा प्रसार कंटिन्युअसली होतो आहे, सातत्याने होतो आहे. हाऊ मच डू वी नो ऑफ इट. आपण तिची माहिती कशी ठेवणार. रिसर्च वर्क गोज ऑन ॲट द स्टेट, नॅशनल अँड ग्लोबल लेवल. तर संशोधन हे राज्य, केंद्र आणि नॅशनल लेवलपर्यंत चाललं आहे. इफ वी विश टू कीप आवर सेल्स इन्फॉर्म अबाउट इट, वी मस्ट अवेअर ऑफ द व्हेरियस हॅपनिंग्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांची माहिती आपण ठेवणं आवश्यक आहे. मेक न्यूजपेपर युअर फ्रेंड. रीड न्यूजपेपर ड्युली. रीड अँड कलेक्ट आर्टिकल्स ऑन सायन्स. डिस्कस अँड शेअर देम विथ अदर्स. तर तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचा आणि त्याच्यामध्ये विज्ञानाचे नवीन नवीन लागणारे शोध वर्तमानपत्रामध्ये येतात, त्याची कात्रणं काढा आणि ती एका वहीमध्ये चिटकवा. आणि अशा प्रकारची सायन्स वॉच नावाची एक वही, एक तुम्ही बुक तयार करा. यामुळे तुम्हाला विज्ञानात होणारे बदल आणि दररोज होणारे लागणारे शोध याची माहिती मिळेल. आता आपण शिकणार आहोत, आपण बघणार आहोत एक्सरसाइज म्हणजे आता यावरची आधारित प्रश्न. इन द पॅराग्राफ बिलो राईट सॉलिड, लिक्विड ऑर गॅस इन ईच ऑफ द ब्रॅकेट्स डिपेंडिंग ऑन द सबस्टन्स रेफर्ड टू जस्ट बिफोर. ऑन ब्राईट सनी डे, रिया अँड गार्गी आर प्लेइंग विथ अ बॉल. बॉल हा सबस्टन्स कोणता आहे, सॉलिड आहे की लिक्विड आहे की वेपर आहे. तर हा सॉलिड सबस्टन्स आहे बॉल, म्हणून तिथं सॉलिड लिहा. त्याच्यानंतर इन द बार गार्गी फील्स थर्स्टी सो रिया ब्रिंग थंडर कोकोनट वॉटर. आता कोकोनट वॉटर हे लिक्विड आहे की सॉलिड आहे तर की गॅसेस आहे. तर हे लिक्विड आहे म्हणून तिथे लिक्विड लिहायचं आहे. इथं फॉर हर ॲट द सेम टाईम स्ट्रॉंग ब्रीज ही गॅस आहे म्हणून ती गॅस लिहा. स्टार्ट्स ब्लोविंग अँड इट ऑल्सो बिगिन टू रेन म्हणजे इथं पाऊस आला आहे म्हणजे इथं लिक्विड लिहा. दे रन बॅक इन टू द हाऊस हे हाऊसमध्ये गेले म्हणजे हाऊस हे सॉलिड आहे. चेंज देअर क्लॉथ्ससुद्धा सॉलिड आहे. अँड देन देअर मदर गिव्ज देम कप हा सुद्धा सॉलिडमध्ये सॉलिड लिहा. ऑफ हॉट मिल्क म्हणजे लिक्विड आहे म्हणून इथे लिक्विड लिहा. टू ड्रिंक. तर अशा प्रकारे आपण या फिल इन द ब्लँक्स भरलेले आहे. आता पुढचा क्वेश्चन दिलेला आहे त्याने. डिस्कस. रिया पोर्स सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनदर बॉटल. डज इट चेंज द शेप ऑफ द वॉटर. आता रियाने आपल्या बॉटलमधून दुसऱ्या बॉटलमध्ये काय केलं, पाणी ओतलं, तर तिचा आकार बदलेल का. यस डेफिनेटली. तर म्हणजे त्याचा आकार बदलेल, कारण जशी बॉटल असेल त्याचा आकार तसा होईल, कारण पाणी हे लिक्विड आहे, लिक्विडचा आकार हा बदलत असतो. लिक्विड हॅज नो शेप. हलिमा पिक्स अप अ स्मॉल स्टोन फ्रॉम ग्राउंड अँड पुट्स इट इन द वॉटर इन अ डिश. डज द शेप ऑफ द स्टोन चेंज. तर मग दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला, त्याचा आकार बदलणार आहे का. नाही. इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज सॉलिड सबस्टन्स. तो सॉलिड पदार्थ आहे म्हणून त्याचा आकार बदलणार नाही. राईट द प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्सेस. आता या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत आपल्याला. पहिलं दिलं आहे वॉटर. आता वॉटरचे प्रॉपर्टीज काय. वॉटर इज लिक्विड फॉर्म्स इज यूज बाय एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वॉटर हे लिक्विड आहे आणि ते प्रत्येक ऑर्गॅनिझम त्याला वापर करतो. इन सॉलिड स्टेट इट टर्न्स इन टू आईस. सॉलिडमध्ये ते आईस होतं, बर्फ बनतो त्याचा सॉलिड स्टेटमध्ये. इन गॅसेस स्टेट इट इज वेपर. जेव्हा गॅस होतो त्यावेळेस त्याची वेपर तयार होते, वाफ तयार होते. बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेंटीग्रेड. तर बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट जो आहे तो 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर मेल्टिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट आहे तो 0 डिग्री सेंटीग्रेड. मेनी सबस्टन्सेस कॅन डिझॉल्व इन वॉटर
देअरफॉर इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणजे अनेक पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हटलेलं आहे. आता आपण त्याच्यानंतर बघणार आहोत ग्लासची प्रॉपर्टी, काचेची प्रॉपर्टी. ग्लास इज सॉलिड सबस्टन्स. ग्लास हा सॉलिड आहे, स्थायीरूप पदार्थ आहे. सिलिका और सँड इज मेल्टेड टू मेक ग्लास. वाळूला वितळून त्यापासून ग्लास तयार केला जातो. ब्रिटलनेस इज द कॅरेक्टरिस्टिक फ्युचर ऑफ ग्लास. ग्लास म्हणजे ब्रिटलनेस आहे, लगेच तो तुटतो. इफ देअर इज अ प्रेशर ऑन द ग्लास इट टर्न्स इन टू द पार्टिकल्स. जर ग्लासवर आपण प्रेशर दिलं तर ते छोटे छोटे त्याचे तुकडे बनतात. आता पुढे जे प्रॉपर्टी आहे चॉक. चॉकची काय प्रॉपर्टी बघूया. चॉक इज अ सॉलिड सबस्टन्स. इट इज इनसोल्युबल इन वॉटर. Brittleness is a characteristic of chalk. If pressure is applied, chalk forms fine particles. तर हे चॉकचे प्रॉपर्टीज झाल्या. त्याच्यानंतर आता आयर्न बॉल. आता आयर्न बॉल इज अ सॉलिड मेटल. म्हणजे आयर्न बॉल हा सॉलिड मेटल आहे, स्थायीरूप पदार्थ आहे. द आयर्न हॅज बोथ मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी. मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी दोन्ही प्रॉपर्टी आयर्न बॉलमध्ये. द आयर्न कॅन बी यूज टू मेक शीट ऑफ वायर्स. मेनी इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ड्यू टू आयर्न. म्हणजे अनेक पदार्थ बनवण्यासाठी आयर्नचा वापर केला जातो. आयर्न हॅज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. देअरफॉर मेनी मशीन्स आर मेड ऑफ आयर्न. इलेक्ट्रिकल आयर्नला म्हणजे दोन्ही प्रॉपर्टीज आहेत, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यामुळे बरेच वस्तू आयर्नपासून बनवलेल्या आहे. आयर्न ऑल्सो हॅज सोलेनिटी. आयर्नला सोलेनिटीसुद्धा प्रॉपर्टी आहे. आता याच्यानंतर आहे शुगर. Sugar is a solid and particulate matter. Sugar is soluble in water. After dissolving in water, it forms sugar solution. तर अशा प्रकारे शुगरच्या प्रॉपर्टी आहेत. आता पुढे आहे साल्ट. साल्ट इज अ पर्टिक्युलर सॉलिड केमिकल कंपाऊंड. सॉल्ट हा एक रासायनिक पदार्थ आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर बट इनसोल्युबल इन केरोसिन. पाण्यामध्ये तो विरघळतो पण रॉकेलमध्ये केरोसिनमध्ये तो विरघळत नाही. इट इज साल्टी टू टेस्ट. इट फॉर्म साल्ट सोल्युशन आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर. त्याला एक खारट प्रकारचं चव आहे आणि ते पाण्यामध्ये विरघळणार आहे. त्याच्यापासून साल्ट सोल्युशन तयार होतं. आता पुढं आहे फ्लोअर. आता फ्लोअरचं काय प्रॉपर्टी बघूया. फ्लोअर इज अ पर्टिक्युलर अँड सॉलिड मॅटर विच इज ऑब्टेन आफ्टर द ग्रेन्स आर ग्राउंड फायनली. आपण धान्य दळल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण पीठ म्हणतो, तेच म्हणजे फ्लोअर म्हणजे पीठ. इट इज इनसोल्युबल इन वॉटर. ते पाण्यामध्ये विरघळणारं नाही. बाय ॲडिंग वॉटर टू द फ्लोअर अ सॉलिड सबस्टन्स इज प्रिपेअर्ड. म्हणजे फ्लोअरमध्ये जर पाणी टाकलं तर एक सॉलिड सबस्टन्स तयार होतो. आता पुढं आहे कोल म्हणजे कोळसा. कोल इज सॉलिड सबस्टन्स दॅट इज इनफ्लेमेबल. कोल हा एक सॉलिड सबस्टन्स आहे, स्थायीरूप पदार्थ आहे आणि तो इनफ्लेमेबल आहे. इट इज ब्रिटल अँड हेन्स इट प्रेशर इज अप्लाइड इट इज क्रश इन टू पार्टिकल्स. तो ब्रिटलनेस प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आणि तो छोटे छोटे तुकडे त्याचे होतात जर त्याच्यावर प्रेशर दिलं तर. कोल इज यूज ॲज फ्यूल. कोलला आपण एक इंधन म्हणून सुद्धा वापरू शकतो. पुढं आहे सॉईल इज सॉलिड सबस्टन्स. माती ही सॉलिड सबस्टन्स आहे, स्थायीरूप पदार्थ. इट इज मिक्सचर ऑफ मेनी सोल्युबल अँड इनसोल्युबल सबस्टन्सेस. तर ती अनेक सोल्युबल आणि इनसोल्युबल सबस्टन्सेसचं मिक्सचर आहे. आता पुढं आहे पेन is a man-made product made from plastic and metals. It contains the solution of ink so that we can write it. पेन हा एक सॉलिड सबस्टन्स आहे, स्थायीरूप पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये आपण इंक भरून आपण त्याचा वापर करू शकतो. आता शेवटी इंक आहे. आता इंक इज अ लिक्विड सबस्टन्स. इट इज ऑफ डिफरंट कलर्स. लिंक आहे, लिक्विड सबस्टन्स आहे, त्याला वेगवेगळे रंग आहेत. सोप म्हणजे साबण. सोप इज of different types. Soap are solid while some are in liquid forms. म्हणजे काही सोप या सॉलिड आहे तर काही लिक्विडमध्ये पण मिळतात. सम सोप्स आर इन द फॉर्म ऑफ ब्लॉक while some are in the form of powder. काही सोप्स या पावडरच्या स्वरूपात मिळतात तर काही साबणी या मोठ्या अशा चौकोनी आकारामध्ये मिळतात. सम आर सोल्युबल इन वॉटर दे फॉर्म सोप सोल्युशन. बऱ्याच सगळ्या साबणी या पाण्यामध्ये विरघळणाऱ्या असतात त्यामुळे सोप सोल्युशन तयार होतं, साबणीचं पाणी तयार होतं. सोप आर मेड फ्रॉम डिफरंट केमिकल्स. तर साबणी या विविध प्रकारच्या केमिकल्सपासून तयार केलेल्या झाल्या असतात. व्हॉट इज अ सब्लिमेशन. राईट द नेम ऑफ व्हॉट इज अ सब्लिमेशन.
राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. तर सब्लिमेशन म्हणजे काय? तर दैनंदिन जीवनामध्ये सब्लिमेट होणारा पदार्थ कोणते त्याची नावं सांगायची आहेत. तर सब्लिमेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सब्लिमेशन म्हणजे एखाद्या सॉलिड पदार्थाचं डायरेक्ट लिक्विड न होता त्याचं वेपर्समध्ये रूपांतर होणे, वाफेमध्ये, वायूमध्ये, गॅसमध्ये रूपांतर होणे, याला आपण सब्लिमेशन असं म्हणतो मराठीमध्ये. आणि कॅम्फर, नेफ्थॅलिन बॉल्स हे त्याचे उदाहरणं आहेत, एक्झाम्पल आहेत. The change in the solid substance upon heating directly into gas or vapor without changing into liquid is called sublimation. The sublimation that show sublimation are camphor, naphthalene ball, iodine crystal, ammonium chloride and Navsagar. These are the sublimatory substance. What is it made from? Why? A sickle to cut sugar cane. तर सिकल इज कट टू शुगर केन ही कशापासून तयार झालेली आहे? द स्टिकल यूज फॉर कटिंग शुगर केन आर मेड फ्रॉम आयरन ऑर अदर स्ट्रॉंग मेटल्स. हार्डनेस, मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयरन. देअरफॉर इट इज आयडियल टू यूज इट इन मेकिंग ऑफ सिकल. फॉर कटिंग द शुगर केन वी नीड स्ट्रॉंग इक्विपमेंट. द शीट यूज फॉर रूफिंग. रूफिंग करण्यासाठी कोणतं जे शीट वापरतात ते कसं आहे, कशापासून बनवलेलं आहे आणि का? द शीट यूज फॉर रूफिंग हाऊसेस आर मेड फ्रॉम ॲल्युमिनियम. म्हणजे जे आपल्याला छत बनवण्यासाठी वापरलेली पत्रे आहेत ती ॲल्युमिनियमपासून तयार केलेली आहे. ॲल्युमिनियम इज मेटल दॅट इज लाईट इन वेट अँड इज ड्युरेबल अँड रस्ट फ्री. ॲल्युमिनियम हे वजनाने हलका आहे आणि ते लवकर गंजत नाही, त्यामुळे त्याला पत्रे त्यापासून बनवलेले असतात. इट कॅन प्रोटेक्ट द हाऊस वेल फ्रॉम रेन्स अँड सन. त्याच्यामुळं ॲल्युमिनियममुळे पाऊस आणि सूर्यापासून आपल्याला सुरक्षित राहू शकतो. पुढचा नंबर आहे स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर कशापासून बनवलेलं असतं? स्क्रूड्रायव्हर इज मेड फ्रॉम अ गुड क्वालिटी स्टील. एक स्टीलपासून बनवलेलं असतं. स्टील इज मिक्सचर ऑफ डिफरंट मेटल्स. स्टील हे वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचं मिश्रण आहे. इट इज स्ट्रॉंग इज दस हेल्पफुल इन जॉईनिंग नट्स अँड बोल्ट्स. तर स्क्रूड्रायव्हरमुळे नट्स आणि बोल्ट्स फिट केले जातात. द वर्क डन बाय स्क्रूड्रायव्हर दस बिकम्स इफिशियंट. म्हणजे स्क्रूड्रायव्हरमुळे केलेलं काम हे आपल्यासाठी पुरेसं आहे. पुढं आहे अ पेअर ऑफ टॉंग्स. टॉंग्स ह्या कशापासून तयार केलेल्या असतात आणि का? तर इन olden times pair of tongs were made from iron, but now they are made from stainless steel which is durable, strong and rust free. आता जुन्या काळामध्ये टॉंग या लोखंडापासून बनवल्या होत्या, परंतु आता त्या स्टेनलेस स्टीलपासून बनवल्या जातात, कारण त्या गंजत नाही, त्या मजबूत राहतात आणि त्या दिसायला पण चांगल्या असतात. युजली इन किचन दिस इक्विपमेंट इज यूज अँड हेन्स इट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी मेटल्स. हे टॉंग्सचा वापर जनरली जास्तीत जास्त किचनमध्ये केला जातो. आता पुढचा आहे इलेक्ट्रिक बल्ब्स. इलेक्ट्रिक बल्ब कशापासून तयार केले जातात आणि का? इलेक्ट्रिक केबल्स आर आयदर ऑफ कॉपर ऑर ॲल्युमिनियम. इलेक्ट्रिक केबल या कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून बनवल्या जातात. कॉपर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कॉपर हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक केबल्स आर मेड फ्रॉम कॉपर. म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक केबल या कॉपरपासून बनवलेल्या आहेत. पुढं आहे ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम गोल्ड ऑर सिल्वर. जे ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने हे आपले सोने आणि चांदीपासून बनवलेले असतात. नाऊ डेज प्लॅटिनम इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग ऑर्नामेंट्स. आता आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये प्लॅटिनमचा सुद्धा वापर दागिने बनवण्यासाठी करतात. ऑल दीज मेटल्स हॅव कॅरेक्टरिस्टिक डक्टिलिटी. या सर्व मेटल्सला डक्टिलिटी कॅरेक्टरिस्टिक आहे. हेन्स दे कॅन स्ट्रेच अँड पुल्ड इन द फॉर्म ऑफ वायर्स. ते त्यामुळे ताणले जाऊ शकतात आणि त्यापासून छोटे वायर तयार होऊ शकते. मेकिंग ऑर्नामेंट फ्रॉम दीज मेटल्स दस बिकम्स इझियर. या पदार्थापासून दागिने बनवणं सोपं आहे. डायमंड्स आर ऑल्सो स्टडीड इन ऑर्नामेंट्स. डायमंड्सचा सुद्धा वापर
ऑर्नामेंटमध्ये केला जातो. डायमंड इज द हार्डेस्ट सबस्टन्स अँड हॅज शाईन. डायमंड हा हार्ड सबस्टन्स आहे, कठीण पदार्थ आहे आणि तो चकाकी हवा असणारा आहे. गोल्ड अँड सिल्वर हॅव लस्टर विच मेक्स ऑर्नामेंट शाईन. सोनं आणि चांदी यांना चकाकी आहे, त्यामुळे दागदागिने चमकतात. पॉट्स अँड पॅन्स. तर पॉट्स अँड पॅन्स आर मेड फ्रॉम डिफरंट मेटल्स. म्हणजे भांडे आणि कढया, जे भांडे आहेत घरातले ते वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल्सपासून, वेगवेगळ्या धातूपासून बनवले जातात. जसं ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, ब्रास अँड कॉमन चॉईसेस आर द कॉमन चॉईस. ह्या 3 पदार्थापासून जास्तीत जास्त घरातील भांडे बनवले जातात. कुकिंग फूड बिकम्स इझियर इन देम. ऑल द मेटल्स हॅव कॅरेक्टरिस्टिक ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. सर्व मेटल्समध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी हा कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे त्यामध्ये उष्णता वाहून नेली जाते. इन पॉट्स ऑफ स्टेनलेस स्टील द केमिकल रिॲक्शन्स विथ द फूड डू नॉट टेक प्लेस. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेल्या भांड्यांमध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही. देअरफॉर इट बिकम्स कन्व्हिनियंट टू यूज सच मटेरियल. त्याच्यामुळं अशा प्रकारचं स्टेनलेस स्टीलसारखं मटेरियल वापरणे आपल्यासाठी कन्व्हिनियंट आहे, फायद्याचं आहे. व्हॉट विल हॅपन इफ अँड वाय नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. जर नेल्स हे प्लास्टिकपासून बनवले असले तर काय होईल. तर नेल्स हे प्लास्टिकपासून बनवले असले तर नेल्स हे प्लास्टिकपासून बनवलेले असले खिळे तर ते आतमध्ये जाणार नाही, भिंतीमध्ये घुसणार नाही आणि ते तुटून जातील. अ बेल इज मेड ऑफ वूड. जर लाकडापासून जर बेल बनवली तर काय होईल. तर लाकडापासून बेल बनवली तर त्यातून तन्यता आवाज येणार नाही आणि त्याचा ध्वनी पसरणार नाही. रबर इज नॉट फिटेड ऑन पेअर ऑफ टॉंग्स. जर रबर आपण पेअर ऑफ टॉंग्समध्ये जर फिट नाही केलं तर त्यामुळे आपल्याला चटका बसेल आणि आपल्याला कोणतेही टॉंग पकडता येणार नाही. नाईफ इज मेड ऑफ वूड. एखादा चाकू जर लाकडाचा बनवलेला असेल तर त्यामुळे व्यवस्थित वस्तू कापता येणार नाही. अँड ॲक्स इज मेड ऑफ रबर. अँड ॲक्स जर रबरपासून जर एखादी कुऱ्हाड बनवली, करवत बनवली तर त्यापासून लाकूड कापता येणार नाही. तर अशा प्रकारचे आपल्याला इथं प्रश्नांची उत्तर दिली आहे. हू ॲम आय. आय एम फाउंड इन थर्मोमीटर. आय मेजर युअर टेम्परेचर. तर मी थर्मोमीटरमध्ये दिसतो आणि तर अशा थर्मोमीटरमध्ये जो दिसतो त्याला आपण पारा म्हणतो आणि मर्क्युरी त्याला म्हणतात आणि हा मर्क्युरी नावाचा पदार्थ आहे. आय मेक थिंग हॉट ऑर कोल्ड. मी एखादी वस्तू गरम किंवा थंड करतो. तर हीटपासून आपण एखादा पदार्थ गरम किंवा थंड करू शकतो उष्णतेपासून. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. आय हॅव नो शेप व्हॉट्स एव्हर. मी कुठे असलो तर मला शेप नाही. लिक्विड आणि गॅसेस पदार्थ आहेत की ज्यांना शेप नसतो. आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. मी पाण्यामध्ये विरघळतो पण केरोसिनमध्ये विरघळत नाही. ते साल्ट आहे, मीठ आहे, ते पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यानंतर व्हाय डज दिस हॅपन. कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. तर कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. इन विंटर द टेम्परेचर ऑफ एअर इज लेस. हवेचं तापमान कमी असतं. ॲट दिस टेम्परेचर द फ्रीजिंग पॉईंट ऑफ कोकोनट ऑइल इज रिच. देअर फोर फ्रीजेस अँड अपियर्स टू बी थिकल्ड. त्यानंतर क्वेश्चन आहे. केरोसिन लेफ्ट ओपन इन डिश डिसॲपियर्स. तर केरोसिन आपण जर कधी डिशमध्ये ओपन केलं तर ते डिसॲपियर होतं. तर केरोसिन लेफ्ट इन अँड ओपन डिश गेट्स डिसॲपियर्ड इव्हॅपोरेटेड. द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग हस्टन्स दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड दस द केरोसिन कम्प्लिटली इव्हॅपोरेट्स अँड डिसॲपियर्स. म्हणजे त्याचं टेम्परेचर
त्यामुळे त्याचं तापमानामुळे केरोसिनचं बाष्पीभवन होतं आणि ते हवेमध्ये चाललं जातं. द फ्रॅग्रन्स ऑफ इसेन्स स्टिक लाईटेड इन वन कॉर्नर ऑफ रूम स्प्रेड इन टू द अदर कॉर्नर. म्हणजे घरामध्ये असलेली एखादी उदबत्तीचा वास हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याचं कारण काय? वेन द फ्रॅग्रन्स स्टिक्स आर लायटेड दे इमिट फ्रॅग्रंट स्मोक. त्याच्यामुळं त्यातून एक सुवासिक वास बाहेर येतो उदबत्तीमधून. दिस स्मोक इज इन द फॉर्म ऑफ गॅस अँड दस कॅन स्प्रेड एनिवेअर. हा जो स्मोक आहे त्यातून उदबत्तीमधून बाहेर येणारा जो धूर आहे तो गॅसियस फॉर्ममध्ये असतो, त्यामुळे सगळीकडे पसरू शकतो. विथ द स्मोक द फ्रॅग्रन्स ऑल्सो रिचेस द एंटायर रूम अँड दस फ्रॅग्रन्स ऑफ इसेन्स स्टिक्स लायटन इन वन कॉर्नर ऑफ रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. त्यामुळेच एका कोपऱ्यामध्ये लावलेली मेणबत्ती आपला उदबत्तीचा वास हा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो. व्हॉट यू सी इन द पिक्चर. तुम्हाला या चित्रात काय दिसत आहे? वी सी द एअर फिल्ड बलून पुट इन द थ्रू ऑफ वॉटर इज फ्लोटिंग बट द ॲपल सिंक टू द बॉटम. ॲपल इज a solid substance and hence its density is more. Balloon floats as it is filled with air, that is gaseous substance. म्हणजे इथे ॲपल हे खाली गेलेले पाण्यामध्ये तळाला गेलेले आहे कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि वरती हा बलून्स हवेने भरलेला वरती तरंगतोय कारण त्याची डेन्सिटी कमी आहे. आता तुम्हाला काही उपक्रम दिले इथं करायला घरी, तर ते करायचे आहेत ॲक्टिव्हिटी. फाइंड आउट हाऊ द बिग स्टॅच्यूज ऑफ वॅक्स आर मेड. तर मेणापासून बनवलेले पुतळे कसे तयार केलेत याची माहिती तुम्ही जमा करा. दुसरं दिलेलं आहे व्हिजिट अ ज्वेलर शॉप अँड फाइंड आउट हाऊ ऑर्नामेंट्स आर मेड. तर म्हणजे सोनाराकडे जायचं, ज्वेलरीच्या दुकानामध्ये जायचं आणि तिथं माहिती काढायची की दागिने कसे तयार केले जातात. हे 2 उपक्रम तुम्हाला करायचे आहेत. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तर पुढील चॅप्टर आहे सबस्टन्सेस इन डेली यूज. तर पुढील चॅप्टरमध्ये आपण आपल्या डेली यूजमध्ये कोणकोणते सबस्टन्सेस वापरतो त्याचा माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपण बघणार आहोत. आता हा चॅप्टर इथे संपलेला आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर विल बी लेक्चर नंबर 12. टॉपिक नेम सबस्टन्सेस इन डेली यूज.